बाबांनो, मी पुन्हा एकदा आली माझा स्वस्त मजबूत टिकाऊ पाराचा चेहरा घेऊन ओमकार भैयासोबत मेट्रोमध्ये. तर आज आमचा विषय असा होणार आहे, आता मी रॅन्डम लोकांनी विचारणार, आम्ही एक यूट्यूबर आहे, तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करशीला का नाही? तर केलं तर केलं, नाही केलं तर रिजेक्टेड पर्सन म्हणायचं आपण. आमचं प्लॅनिंग पण नव्हतं, असं म्हटलं करायचं आहे. माईक वगैरे काय लावलं नाही मी. सराउंडिंग साऊंड जर येत असेल सांभाळून घ्या भावानो. पहिला झालाय तसं आपलं ब्लॉग चालवायची आणि कार्यकर्ता थंडीचा गारठते म्हणून जॅकेट विकेट घालून चालाय. तर बघूया, जाऊन तिकीट काढतो. मेट्रोत बसल्यानंतर पुढचा विषय करतो, कारण तिथं सिक्युरिटी चेकिंगला वगैरे शूटिंग करून देत नाही. तर मेट्रोत बसल्यानंतर रॅन्डम लोकांनी विचारायचं, तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकशील काय? मी एक यूट्यूबर आहे आणि सबस्क्राईब करशील काय? किती आपलं सबस्क्रायबर गेन होते ती बघूया या व्हिडिओमध्ये. तर चला, कन्व्हेअरमध्ये पावलं ठेवून आपण चालत जाऊया. वर जातून मग पुढचा विषय चालू करतो. थांबतो जरा आता. बाय बाय. गारठा लागायला लागलाय, बिना बाहेरचा ड्रेस घालून आलो मी. Bro, what are you talking about, man? तर सध्या आम्ही इथं आमचं मार्गक्रमण केलेलं आहे, तिकीट वगैरे सगळं काढलेलं आहे. गर्दी काय मेट्रोत लई नसणार असं वाटते, कारण सगळे कामावर धंद्यावर घरला गेली असतील पाठीच्यावरून. काय काम नाही म्हटल्यावर म्हटलं एक आंबा पाडावं जाता जाता आपण तेवढं तर करू शकतोच की. आणि पोशाख बघू शकता, आप्पाचं पायतान घालून आलो इथं. आली पहिल्यांदा मेट्रो आली इथं. आणि आता थोड्याच वेळात आपण आपला कार्यक्रम चालू करूया. काय काम नाही, बसून कटा आला, म्हटलं जरा फिरून यावं, जरा एन्जॉयमेंट करून यावं. तर आली पुण्यातली आणबान शान म्हटलं तर वावगं ठरणार नाही अशी मेट्रो आलेली आहे पुन्हा एकदा. बस महा मेट्रो पुणे आली का मेट्रो. चला, दरवाजे कोणत्या बाजूने उघडतील? ह्याच बाजूने उघडतील. आता सांगतोय ना ते, दरवाजे ह्याच बाजूने मी उघडणार आहे. तर सध्या मी आलो ना इथं आणि असंच फिरायला जायचं म्हणून आम्ही छत्रपती संभाजीनगर स्टेशन आहे तरी तिथंपर्यंत तिकीट काढले. तिथं परत आणि मागे आता रिटर्न. अबे साले. आपला कार्यक्रम चालू करूया पुन्हा एकदा. तर एक्सक्यूज मी, दादा बसू शकतो का मी इथं? तर मी आज एक माझं कंटेंट घेऊन आलो, एक नवीन चॅलेंज घेऊन आलो या, की असंच म्हटलं मेट्रोमधनं फिरायचं पुण्याच्या आणि सबस्क्रायबर वाढवायचं आपल्या यूट्यूबवर. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकाल, हो की नाही? नाही म्हटलं तर मला काही प्रॉब्लेम नाही एवढा. मैं एक यूट्यूबर हूँ और मैं ऐसे ही ब्लॉग करने के लिए निकला हुआ अभी. मैं पुणे में आया हूँ इधर. तो आप मेरे चैनल को सब्सक्राइब करेंगे या नहीं बोला तो मुझे कुछ ये नहीं होगा, नाराज नहीं हुआ मैं. तो करेंगे क्या आप? पहला ही नहीं करेंगे. ओके, नो इंटरेस्टेड. तर आपला विषय इथं पहिला आंबा आपला गुन्हुले पडलेला आहे. गजब बेइज्जती है. तर पुढे जाऊन आपण पुढल्या डब्यात बघूया काय विषय होतोय का त्यांच्या गावात. तर खरंच आपलं नाही म्हटलं तर एवढं काय वावगं ठरणार आपल्याला. भावानं मराठी येतंय का तुम्हाला? मराठी बसायची जागा घेऊ का जरा इथं? अरे मराठी माणसं भेटली तिथं कार्यकर्ता भेटला, ते वेंडी बोलत होता. तर मी आज असंच फिरायला लागलो मेट्रोमधनं इकडे तिकडे ब्लॉक करत, की बाबा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकताय का? नाही म्हटलं तर मला काय एवढं काय वाईट वाटणार नाही, होय का नाही सांगा? अभी मजा आएगा ना भिडो. हा करणार. तर पहिल्यांदाच आपलं भाऊ भेटले की आपल्याला सबस्क्राईब करतो म्हणली ती. तर भाऊ नाव काय तुझं? हर्षल यादव. कुठलाच भाऊ तू? बुलढाणा आहे, मी सांगलीच आहे. असंच मी पुण्याला फिरायला आलतो. म्हटलं घरात बसून काय करायचं, रूमवर म्हणजे हॉटेलवर बसून काय करायचं, इकडे फिरून यावं जरा, इकडे तिकडे आंबा पाठवून यावं एखादा. तर माझ्या चॅनलचं नाव आहे आर सूर्यवंशी ब्लॉग. मी सबस्क्राईब करणार काय 100%. हा, यूट्यूबवर ब्लॉगिंग करतोय मी आणि मी सांगलीच आहे. मी अप ऑन फायर या व्हिडिओच्या शूटिंगसाठी मी चालतो. म्हटलं जाता एखादा आंबा पाडून जावा काय. आणि ती पण कार्यकर्ता मराठीच आहेत आपलं. तर यानं यूट्यूब खोललंय आणि जेव्हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणार आहे असं मला वाटतंय. R_SUR पहिलं तोंडाला लई ते नाव आपलं आहे. तर हाच तो माझा चॅनल आहे, तुम्ही सबस्क्राईब करा. आणि आवडलं तर आप्पाचा व्हिडिओ बघा, आणि आप्पाचा व्हिडिओ आवड नाही तर माझं यूट्यूबचं ब्लॉगिंगचं चॅनलचं ब्लॉगिंगचं व्हिडिओ बघा. विषय हार्ड करून टाका. कालच पुण्यात एक आंबा पाडलाय आणि विषय हार्ड करून टाकला. आंबा पाडलाय? अरे सगळे आंबा पाडायला लागते, ती नाद करते काय. तर भाऊ भेटले तर भावानं खरं तर असं करायला लागतंय. प्रयत्नार्थी परमेश्वर मानाचं करत राहायचं. तर पहिला आपलं 2-4-4-5 सबस्क्रायबर इथं आपण वाढवलेलं आहे. ती भावानं खरंच मनापासून आभार आहे तुमचा. चला, पहिल्यांदाच होय म्हणणारं कार्यकर्ते भेटली ती. चला
आगला स्टेशन आम्ही निम्म्यातनं मागं जाणार आता कारण आम्हाला शेवटपर्यंत जाणार नाही. मराठी माणूस बघूनच ओळखतो आता, चेहरा बघूनच ओळखतो. आणि मला माहित नव्हतं मेट्रो त्या टोकापासून आपण ह्या टोकापर्यंत चालत जातो. तर पहिल्यांदाच मेट्रोमध्ये आल्यामुळे मला जरा वेगळं वाटायला लागलं. आणि मेट्रोचा विषय असा आहे, एक बोगद्यातून जाते आणि ही आहे वरनं अंतराही पळणार आहे. आता बघूया आणि काय काय विषय होतो या. भारी वातावरण एकदम आपल्या कडक मजबूत टिकाऊ, स्वस्त मजबूत टिकाऊ असं लज्जतदार वातावरण आहे. बाबांनो काय म्हणताय, मेट्रोन प्रवास करायला लागला. मराठी बोलताय का बाबा? इंटरेस्ट नॉट इंटरेस्टेड ब्लॉग मध्ये येण्यासाठी नो. चला कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. तर पुढे जाऊया आपण. अरे पुढे मेट्रो सोपली वाटतं. What? काय म्हणा काका, कामावून आला का आता? कामावून आला का आता? तर खरंच खूप भारी वाटलं. पहिल्यांदाच मेट्रोत प्रवास करायला लागलो मी करायला लागलो पहिल्यांदा. रील नाही हो, युट्यूबवर चॅनल आहे माझा आर सूर्यवंशी ब्लॉग. तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता का? हा माझा कंटेंट आहे आजचा विषय आहे. तर आर सूर्यवंशी ब्लॉग युट्यूबवर सर्च करा आणि सबस्क्राईब बघा तुम्ही. आपलं व्हिडिओ आवडलं तर बघा, नाही आवडलं तर मला काही एवढं वाईट वाटणार नाही कारण आपलं कामच आहे हे करण्याचं. तर चालतंय. काका पण इथे भेटलं, यांनी पण यश दिलं आपल्याला. ओके धन्यवाद. तर इथं आमच्या भागातली आसपासची कार्यकर्ते भेटली ती कोल्हापूरचे दोघं जण. कसा चेहरा, सुंदर चेहरा आहे ती. आता पॉन्स पावडर काही लावली नाही कारण आता कामावून आले असते, दमले असतील जरा. तर क्लासवर आला शिकायला. तू कुठल्या कंपनीत? IT कंपनी. एक नंबर. आम्ही स्वप्न फक्त पाहिलं IT कंपनीत जायचं, पण आमच्या त्यानं काय झालं नाही, जाऊ शकलो नाही, सॉरी. तर माझा आता विषय असा आहे, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकाल काय? 100% हो, आपल्या भागवणी माणसाचा म्हणजे 100% पुढचा विषय हार्ड भावा, नाद करते काय. तर ह्यो आपल्या चॅनलला लागला सबस्क्राईब करायला. आर स्पेस SUR आर सूर्यवंशी ब्लॉग. पहिल्या तोंडाला जी नाव आहे ते आपलंच आहे. सर्च कर आणि सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ बघ, ती बघ, वाटला तर ब्लॉग बघ, काय बघायची बघ, पण बघून टाक एकदा, विषय हार्ड करून टाक. तर रामकृष्ण हरी मंडळ येऊ का? भावनो भेटून बरं वाटलं तुम्हाला? चला पुढे जाऊन बसतो, आमची सीट राहिली असली तर. तर सध्या लई परिश्रम केला आम्ही चहा मिळवण्यासाठी कारण मेट्रो स्टेशन पासून इथपर्यंत चालू झालोय कारण आसपास कुठे चहाच भेटला ना आम्हाला, चहाचं शॉपच भेटला नाही. 2 चहा कडक लज्जतदार कुठे गेला चहा घे. तर दादा रावांनी दिलेत आपल्याला कडक लज्जतदार चहा. जरा सुरकावरतो चहाचा, जरा थंडी गायब होईल माझी. हा कडक एकदम चहा कडक. तर चहा पितो, चहा एकदम क्वालिटी आहे. जरा जी पोळी निघली माझी, पण बरं वाटलं जरा. आणि थोड्या वेळानं चहा पिऊन परत ना आपण संभाजीनगर गार्डन त्या उद्यानापासून परत ना आपण जायचं आहे. कुठं जायचं? वनाज. तर वनाजपर्यंत जायचं आहे. तर तवा जाताना आणि काय काय विषय आपला होतो तो पुढच्या पुढे बघूया. चहा पिऊन संपवतो आणि मग पुढचा विषय चालू करूया. तर बाबांनो अशा पद्धतीने मी तर गरमागरम स्वस्त मजबूत टिकाऊ, जरा साखऱ्या जरा कमीच होता तो चहा पिलोय मी तर. आणि आता मेट्रोकडे पुन्हा एकदा मी निघालोय. ओमकारला कोण भेटलं? ओळखीच आहे का ओमकार? तर मी ब्लॉगर आणि सांगलीनं आलोय काल असंच व्हिडिओ करायला. आत्ता पण असंच रँडम व्हिडिओ करायला लागलो. मेट्रोमध्ये माझे सबस्क्रायबर वाढवायला लागले मी आता याच्या सध्या. तर ईश्वरीताई तर ईश्वरीताई इथं भेटलेत आम्हाला. आत्ता आम्ही जस्ट चहा गेलो, सगळा पालता घातला एरिया, पण चहा काय कुठे भेटला ना आम्हाला. इथं आता जस्ट चहा प्यालो आम्ही. आता इथनं आणि जाणार मेट्रोन जाऊन परत आणि हॉटेलवर जाऊन झोपाय निवांतपैकी. उद्या सकाळी आपली ट्रेन आहे, जायचं आम्हाला सांगितलं पुन्हा एकदा. तर माझं यूट्यूब चॅनलला स्वस्त मजबूत टिकाऊ ब्लॉगिंगचं आणि कॉमेडी व्हिडिओ असतील माझं. आप्पा ऑन फायर ती आप्पाच पायथान घालून नाद करते काय विषय हरडे. तर काल FC रोडवर आम्ही दंगा केला, राडा खूपच केलाय. आणि विषय हरडे ईश्वरीताई इथं भेटलेत आपल्याला पुण्यात. ईश्वरीताई तुम्हाला भेटून बरं वाटलं आम्हाला. तुमचा व्हिडिओ आमचा कुणाला भाऊ रोजच्या रोज बघत असतो या आणि मला पण पाठवत असतो या. तर खरंच भारी वाटलं बघून, एक नंबर. धन्यवाद. गाठी भेटी सोहळा झाला आमचा इथं, बरं झालं. जाता जाता भेटलं असं वाटलं होतं, बरं झालं. नमस्कार. तर मी सबस्क्रायबर वाढवण्याचा कार्यक्रम चालू केला, पण ईश्वरीताईंनी पण जाता जाता सबस्क्राईब मारून टाकलं. बरं वाटलं बरं का. धन्यवाद तुम्ही सबस्क्राईब केल्याबद्दल. चालतं येऊ का? तर नेक्स्ट व्हिडिओ लवकरात लवकर तुम्हाला बघायला भेटेल. टाटा. तर चला आपला अशा पद्धतीने कार्यक्रम इथला पार पडलेला. ईश्वरीताई आपल्याला भेटले तर मला पण माहित नव्हतं ईश्वरीताई द्या
तर त्या भेटल्या आणि बरं झालं. आता आम्ही पुन्हा एकदा जाणार आहे आमच्या मेट्रोच्या स्टेशनकडे. तिथं जाणार आणि तिथं जाऊन आपला पुढचा विषय कसा कसा होतो तो बघूया. तर चला जाऊया. तर सध्या फायनली अथक परिश्रम आणि खडतर प्रवास करून तिथं जरा आम्ही चहा पेलो आणि जरा उष्ण कटिबंधीय वातावरण आपल्या शरीरामध्ये निर्माण झालेलं आहे. आता मेट्रो स्टेशनवर आलोया. मेट्रो आल्यानंतर वनाजकडे आपल्याला जायचं आहे. तर तो प्रवास कसा कसा होतो तो बघूया. आपला आंब किती पडते अजून. आत्तापर्यंत आपण 10 आंब पडलेला आहे. तर ईश्वरी ताईंचा पण आपल्याला गाठीभेटी झाला त्याने पण सबस्क्राईब केलं. तर चालतंय मेट्रो आल्यानंतर बघू पुढचा विषय कसा कसा होतोय. थांबतो जरा आता. बांडगोळ तिकडे जाऊन बसलो या. तर तो जरा लाजतोय. लाजका चेहरा आहे तो आमचा. तर सध्या फायनली अथक परिश्रम आणि खडतर प्रवास करून मी जरा लेटच झाला मला ब्लॉग चालू करायला. कारण जरा विषय गंभीर झाला. मी जरा म्हटलं 2 स्टेशन राहिल्यानंतर आपण चालू करूया. कारण लई लेट झाल्यानंतर लवकर चालू केला तर लवकरात लवकर आपला कार्यक्रम पार पडणार नाही तसा. तर पुन्हा एकदा मी लागलोय कुठं वनाजकडे निघालोय. सध्या छत्रपती संभाजी उद्यानाकडनं मी मेट्रोमध्ये चढलोय आणि वनाजकडे निघालोय. तर भावनो राहू दे आता ह्या मराठी काही येणार नाही. त्याच्या आईच्या गावात विषय हार्ड होऊन जाईल. तुला भाऊ मराठी येते का? मराठी येते का तुला? येते ना? तर मी रँडम असं व्हिडिओ करत ब्लॉग करत निघालेलो. तर तुला मराठी येतं ना? तर तू माझा चॅनल सबस्क्राईब करू शकतोस काय? हो किंवा नाही? नाही म्हटलं तर मला काही वाईट वाटणार नाही. मी लगेच पुढे निघून जाईल. तर मी सांगलीतून आलोय असंच फिरायला पुण्यात आणि पहिल्यांदाच मेट्रोनं प्रवास करायला लागलो. आता गेलो छत्रपती संभाजीनगर उद्यानापाशी उतरलो तिथून आणि परत रिटर्न निघालो आता वनाजकडे. कारण तिथंच माझं हॉटेल आहे. तिथंच मला स्टे करायचा आणि उद्या सकाळी जायचं मला सांगली. तर तू करू शकतोस का नाही? हो का नाही? हो नक्की. तर खूप झाला कार्यकर्ता. यूट्यूबवर सर्च करा R स्पेस सूर्यवंशी आणि सर्च करा. सबस्क्राईब करून टाका. विषय हाईड करून टाका. आवडलं तर करा सबस्क्राईब. नसेल आवडलं तर करू नका. काय म्हणायचं काय बरोबर आहे तुम्ही? हो बरोबर. तुम्हाला पण काहीतरी दावलं पाहिजे नवीन काहीतरी असा अनुभव. काय करतोय तू बाबा? शिकतोय काय? स्टुडंट. चालतं. ओके ओके ओके. धन्यवाद धन्यवाद. तर झालंय आपण सांगितलेलं आहे 1 सबस्क्रायबर वाढला माझा. तर जाता जाता तेवढा वाढवून घेतला. तर झालं मेट्रो पण संपली आणि पुढचं स्टेशन आमचं येईल. पुढचं स्टेशन आल्यानंतर आम्ही उतरणार लगेच खाली. मराठी बोलतोस का भावा? तू मराठी नाही येत. आईच्या गावात मराठी येत नाही म्हणलं. डायरेक्ट नाही म्हणलं मराठीला. तर चालाय तेवढं. तो नाही म्हटला मराठीच बोलला. नाही म्हणला डायरेक्ट. बरं असंच चालाय तेवढं. तर झालंय आता शेवटचं माझं स्टेशन येईल. नंतर मी उतरणार आणि खाली उतरून जाणार हॉटेलवर जाणार. उद्या सकाळी तुम्हाला नवीन काय तर तडकता बडकता आप्पाचा ब्लॉग बघायला भेटेल 100%. येतंय ना मराठी? अरे तो शाय काय आहे? शाय म्हणजे लाजतोय का जरा? शाय. त्याच्याबद्दल 4 शब्द बोलायचे आहे तुला. ऍक्च्युली तो शाय गाय आहे. मला पण माहिती आहे. तर माझा एक असा विषय आहे. आता मी असंच हॉटेलवर बसलेलो. आता उद्या तर सांगलीला मी जाणारच आहे असं. तर जाता जाता आंबा पाडून जायचं म्हटलं. मेट्रोतून फिरायचं आणि सबस्क्रायबर वाढवायचे. तर तू माझा चॅनल सबस्क्राईब करू शकतोस का? हो किंवा नाही? नाही म्हणलं वाटणार नाही मला. 100% मराठी माणूस मराठी माणसालाच पुढे येणार आहे. विषय हार्ड करणार आहे. तर युट्यूब गोल अरे जाऊ बाबा मला जाऊ पाहिजे. कंटेंट आहे माझं. युट्यूबवर सर्च कर R सूर्यवंशी ब्लॉग. सर्च करून सबस्क्राईब करून टाक. विषय हार्ड करून टाक. स्पेस दे मध्ये आरच्या मध्ये. SUR. आवडलं तर कर. नाही आवडलं अनसबस्क्राईब मारून टाकले की दावाय पुढचं तर कर. कोई तरीका है भीक मांगने का? हा तेच. तुला शॉर्ट व्हिडिओ पण बघायला भेटतील आणि लॉंग व्हिडिओ पण बघायला भेटतील. शॉर्ट मध्ये 5 व्हिडिओ असतील. लॉंग मध्ये काय तुम्हाला माहितीच असेल नाना सर्किट नाना वगैरे आपले काकाचं दोस्त आहे सगळं. तर चालतंय. टाटा बाय बाय. इथं पण 2-4 सबस्क्रायबर वाढवलं. कसं वाटलं भाऊ तुला भेटतो? वनाज आलं उतर. आता चला शेवटचा स्टॉप आहे माझा पण. मी पण उतरतो. अरे भैया आगे पडले. तर अशा पद्धतीने मेट्रोतनं खाली उतरलोय आणि जाता जाता मेट्रोतलाच कार्यकर्ता गावला इथं आम्हाला आणि त्याला पण आम्ही सबस्क्राईब करायला लावणार. तू माझा चॅनल सबस्क्राईब करशील का नाही भावा? सांग. हो नक्की नक्की. 100% फुल सपोर्ट कर आणि तडकता बडकता सर्च कर. युट्यूबवर सर्च कर भावा R सूर्यवंशी ब्लॉग. R स्पेस SUR. हा बघ हे आलं. हो सर्च कर आणि सबस्क्राईब कर. भावानं सबस्क्राईब केलं मला. धन्यवाद भावा. मनापासून आभार आहे तुझा. फुल सपोर्ट केला भावानं. तर झालं अशा पद्धतीने आपला सर्व कार्यक्रम इथं पार पडलेला आहे आणि पास झाला आता. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चलो टाटा बाय बाय. सी यू. अंधार झाला. थंड वाजायला लागले. बाय बाय.